गोडोली गावचं आपल्या ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर जवळपास एक 1.5 शतकाच्या नंतर इतकं उदयास आलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं ट्रस्टी आणि गावचे मानकरी सन्माननीय शेखर मोरे पाटील यांच्या आणि गावकऱ्यांच्या समन्वयातून आज हे आपले मंदिर उभं राहत आहे आणि या मंदिराचं जे मंदिर उभं राहत आहे त्या मंदिराचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत। सुवर्ण अक्षरात लिहावा असा आजचा क्षण आहे की मंदिर ना भूतो न भविष्य। या सातारा पंचकृषीमध्ये असं मंदिर मला तर पाहायला मिळलं नाही की हेमाडपंथीमध्ये हे देऊळ बांधलेलं आहे। अतिशय छान आहे, एक पर्यटन स्थळ म्हणून ह्याचा विकास होऊ शकतो। आज संत गाडगेबाबा महाराजांची जयंती, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने 2000 ते 2001 मध्ये ग्राम स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवला, कारण की ग्रामीण भागाचा विकास व्हावा, स्वच्छता व्हावी, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता। सार्वजनिक स्वच्छता करत असताना, गावाचा विकास करत असताना सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व दिलं जातं। आज या आमच्या गोडोली गावामध्ये गोडोली आणि खालच्याळ या सर्व परिसर आज चांगल्या प्रमाणात स्वच्छ करून दिला। यामध्ये गुरु करिअर अकॅडमीचं फार मोठं योगदान आहे। त्याचबरोबर आमचे भोसले साहेब उपस्थित राहिले, आमचे सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, नगरसेवक शेखर मोरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते पोपटअण्णा मोरे, तसेच माझे सर्व सहकारी हे उपस्थित राहिले आणि आपल्या सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे सर्व माननीय श्री विलासराव नाना यांचेही मी आभार मानतो, धन्यवाद देतो यांना, कारण सर्वांनी सहभाग दाखवला आणि आजचा कार्यक्रम इतका व्यवस्थित। आज आपल्या गोडोली गावचं ग्रामदैवत भैरवनाथाच्या कलश रोहन आणि त्याच पद्धतीनं मूर्ती प्रतिष्ठापना या 1-2 दिवसामध्ये आहे आणि औचित्य नेमकं कलशारोहणाचं असेल तरी गावकऱ्यांनी म्हणजे सर्वच गावकऱ्यांनी, त्यात आमचे माननीय शेखर मोरे पाटील साहेब असतील, आमचे विलास नाना असतील, त्याच पद्धतीनं आमचे रवी पवार असतील, बनकर साहेब असतील, या सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी ग्राम स्वच्छता अभियान जे राबवलं ते आम्ही ऐकल्यानंतर आणि आम्हाला काही सहकाऱ्यांच्याकडून कळाल्यानंतर आम्हाला कोणत्याही निरोपाची गरज लागतच नाही अशा कार्यक्रमाला, म्हणून आम्ही अगदी सकाळी 7:30 वाजता यांच्या सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आणि याबरोबर या कार्यक्रमासाठी गुरु करिअर अकॅडमीचे जे सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांनी आणि त्यांचे सुनील सर यांनी खरोखर म्हणजे मी तसं बघायला गेलं तर मी स्वतः काही करू शकत नाही स्वच्छता, मात्र ही मुलं जी आहेत यांनी खरोखर मनापासून या गावची स्वच्छता केलेली आहे आणि गुरु करिअर अकॅडमीच्या सर्व मुलांच्या पाठीमागं आपल्या या भैरवनाथाचा आशीर्वाद नक्कीच राहणार आहे। तुमच्या ज्या मनातल्या आशा अपेक्षा आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत आणि नेमका गाडगे महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीचं एक आज योगायोगच आला असं म्हणावं लागेल आणि सर्वांनी गावकऱ्यांनी अगदी मनापासून या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला, त्याबद्दल मी स्वतः वैयक्तिक माझ्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो। आणि गणपती नरसिंह देवस्थानच्या प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण गोडोली प्रदक्षिणा मार्ग स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं। त्या निमित्तानं आज आपल्याला गुरु करिअर अकॅडमी सुनील सर, तसेच भोसले सर, विलास नाना शिंदे, DG बनकर, चंदू मोरे, आपले सतीश यादव, रवी पवार, बनकर साहेब, राहुल शिंदे या सगळ्यांचं आज आपल्या गोडोली गाव स्वच्छता अभियानात चांगला पाठिंबा मिळाला। असंच या येणाऱ्या 4 दिवसाचे जे कार्यक्रम आहेत, उद्या श्रींची मिरवणूक आहे शनिवारी, तसेच रविवारी प्राणप्रतिष्ठा आहे, सोमवारी कलशारोहणाचा कार्यक्रम आहे। या संपूर्ण कार्यक्रमात आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं मी निमंत्रण सगळ्यांना देतो। तसेच या कार्यक्रमासाठी आपले कॅबिनेट मंत्री, पर्यटन मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच खासदार आपले उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आमच्या गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती करतो आणि आपण या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो। सुनील सरांचं खास करून अभिनंदन धन्यवाद देतो की त्यांना हे आपले सगळे विद्यार्थी उपलब्ध केले त्याबद्दल। मी गुरु करिअर अकॅडमी संस्थापक सुनील सर, आपल्या गोडोली गावचं म्हटलात तरी चालतंय। गेल्याच वर्षी मी इथं गोडोलीच्या पालवी चौकामध्ये घर घेतलं आणि गोडोलीकर झालो।
जेव्हापासून गोडुलीकर झालो तेव्हापासून गोडुलीकरांचं खूप प्रेम आणि सहकार्य आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला एक जे म्हणतो आपण की मदत वगैरे त्या गोष्टी सगळ्या लाभत राहिल्या. आणि त्याचबरोबर गोडुलीमध्ये मी जवळजवळ नाही म्हटलं तर गेली 5 ते 6 वर्ष आपल्याच गोडुलीमध्ये अकॅडमी चालवतोय. रिझल्ट पण खूप चांगले आहेत आणि आपल्या अकॅडमीमध्ये आर्मी, पोलीस, PSI, स्टाफ सिलेक्शन, बाकी इतर जे आहेत रेल्वे, वनरक्षक ह्या सगळ्यांचं आपण शिकवणूक करतो. त्याचबरोबर कधीतरी अजिंक्यतारा पण आपण स्वच्छ आणि सुंदर करून घेतला. त्या ठिकाणी पडणारा कचरा जे की प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा बाटल्या काचेच्या किंवा काय असेल ते सगळं साफ करून घेतलं. कधीतरी आपण जे संगम माहुली आहे आपलं ते तीर्थ आहे चांगलं, दक्षिण काशी त्याला म्हटलं जातं, त्या दक्षिण काशीमध्ये सुद्धा कधी कधी तिथं त्यांचे जे आयोजन असतं त्या एक रथ असतो त्यांचा, त्या रथाच्या वेळेस सुद्धा आपण तिथं खूप स्वच्छता अभियान वगैरे राबवलेले आहेत. त्याचबरोबर आपण आता आज गोडुली गावचं सुद्धा मला एक स्वच्छता अभियानामध्ये आज मला सहभागी होता आलं. मला खूप आनंद होतोय. आणि त्याचबरोबर मी आता जे साफसफाई झाली याच्यावरती एक नजर जी मारली मी स्वतः इथं माघारी रिटर्न आल्यानंतर, आम्ही जो आपला मार्ग आहे पालखी मार्ग, त्या पालखी मार्ग पूर्ण स्वच्छ करत इथं माघारी ज्यावेळेस आलो, माघारी आल्यानंतर मी जे बघितलं, रोज इथून जातोय, पण आज जे बघितलं इतकं छान सुंदर आणि इतकं भारी वाटलं की मी कित्येकांना बोलून दाखवलं की राव हे जर असं छान आणि सुंदर जर दिसलं तर किती भारी होते ते. त्याचबरोबर आजचं हे मंदिर जे आहे आपलं ते आज मी खूप म्हणजे आता उभं राहिलं, इतक्या दिवस इथूनच जातोय पण उभं राहिलं, आज जरा जवळून बघितलं तर मंदिराचं जे कोरीव काम आहे, नक्षी काम आहे, डिझाईन आहे, इतक्या बारकाव्याने तयार केलेलं आहे ते आणि इतक्या जबरदस्त पद्धतीचे कोरीव काम आणि डिझाईन वाटते की जे की आपण पुरातन काळामध्ये जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे की मंदिरं बांधली गेलीत ती सगळी मंदिरं अशाच पद्धतीची होती. आणि हे आत्ताच्या पिढीने तो मागचा जो वारसा आहे की एक सुबक रेखीव आणि चांगलं कामकाज करून दाखवायचं, ते आपल्या गोडुलीकरांनी सगळ्यांनी एक 5 ते 10 वर्षापूर्वी एक मनसुबा आपल्याला बघायला मिळेल. हा, त्यांनी गोडोली गावकऱ्यांनी हे उभं करायचं ठरवलं 5-10 वर्षापूर्वी आणि आज ते पूर्णत्वास गेले. सगळ्यांना हे पूर्ण झालेलं बघायला भेटलं, त्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आणि इथून पुढे पण गोडोलीकरांनी जर कधी मला हाक मारली तर मी त्यांच्या प्रत्येक हाकेला उभं राहण्याचं आणि गोडोलीमधील माझ्या प्रत्येक कुटुंबासाठी जर मला काय करता आलं किंवा त्यांच्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यासाठी, घरच्या मुलासाठी जर मला सहकार्य करता आलं तर मी गोडोलीकरांसाठी नक्की इथून पुढे उभं राहीन, एवढेच मी बोलतो.